सावदा येथे सुरू असलेल्या वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी या प्रशिक्षणाचा आजचा 8वा दिवस। जसा जसा आपला या प्रशिक्षणाचा शेवट जवळ येतोय तसा तसा प्रशिक्षणार्थीमध्ये उत्साह दिसून येत असून प्रशिक्षणार्थी हिरारीने प्रत्येक शाळेशी संबंधित व शिक्षणाशी संबंधित प्रकल्पांमध्ये हिरारीने सहभाग घेताना दिसून येत आहे। नमस्कार, अरबाज टाइम्समध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मी दीपक पाटील। आपण बघूया आजच्या दिवसाच्या सर्व घडामोडी संक्षिप्त स्वरूपात। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव व रावेर पंचायत समिती रावेर व यावल पंचायत समिती यावल यांच्या संयुक्त विद्यमाने सावदा येथे स्वामी नारायण गुरुकुंज या विद्यालयामध्ये पार पडत असलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात आज पहिली तासिका जी होती ती होती पर्यावरण शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन। ही पहिली तासिका सर्व प्रशिक्षणार्थींना क्रीडांगणावर घेऊन या ठिकाणी पर्यावरणाचं महत्त्व, पर्यावरण प्रेमी आमचे सुलभक रमेश राठोड यांनी पर्यावरणाचं महत्त्व सांगून प्रशिक्षणार्थींना च्या ज्ञानामध्ये भर टाकली। त्याचबरोबर हिरारीने व खेडीमेडीने काही पर्यावरण गीते गाऊन कृतीयुक्त शिक्षण, आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना कसं देता येईल याबद्दल माहिती सांगितली। त्यानंतर असा कार्यक्रम सुरू असतानाच नव्याने रुजू झालेले शिक्षण विस्तार अधिकारी व कालच ज्यांनी गट शिक्षण अधिकारी म्हणून व तसेच शालेय पोषण आहार प्रमुख, तालुका प्रमुख म्हणून ज्यांनी पदभार स्वीकारला ते या ठिकाणी उपस्थित झाले। ते उपस्थित झाल्यानंतर त्यांचा जो कार्यक्रम आहे तो आपण पुढच्या भागात घेणार आहोत। आता बघूया आपल्या या प्रशिक्षणाचे स्थानिक समन्वयक व स्नेही श्री प्रफुल्ल मानकर यांची प्रतिक्रिया। नमस्कार, मी प्रफुल्ल रामरावजी मानकर, विषय तज्ज्ञ, गटसाधन केंद्र, पंचायत समिती रावेर तथा सहसमन्वयक, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण सावदा। या सावदा येथे रावेर आणि यावल तालुक्यातील इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या व ज्यांची सेवा 12 वर्ष व 24 वर्ष पूर्ण झाली आहे अशा शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे। या प्रशिक्षणामध्ये दोन्ही तालुक्याचे मिळून जवळजवळ 125 प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत। सकाळी 9:30 वाजता सुरुवात होऊन त्यानंतर असेंब्ली होऊन या असेंब्लीची उपस्थिती व त्यानंतर 10:15 वाजता पहिली तासिका सुरू होते व शेवटची तासिका ही सायंकाळी 5:30 वाजता संपते। अशा 5 तासिका, या 5 तासिकामध्ये वेगवेगळ्या अध्यापनाचे विषय घेण्यात येत आहे। या प्रशिक्षणामध्ये सर्वच प्रशिक्षणार्थी वेळेचं बंधन असल्यामुळे 100% उपस्थित राहून जो कार्यभाग दिला आहे तो पूर्ण करत आहे व स्वाध्याय कार्यसुद्धा पूर्ण करत आहे। या प्रशिक्षणामध्ये 12 सुलभक आहे। यामध्ये प्रत्येक 3 वर्ग करण्यात आले आहे व 4 सुलभ हे आपापलं शैक्षणिक काम, अध्यापनाचं काम करत आहे। यामध्ये श्रीमती शालिनी मेश्राम मॅडम ह्या कामकाज पाहत आहे। तसेच वरिष्ठ प्राथमिकसाठी मी स्वतः प्रफुल्ल मानकर, श्री शिवाजी
पाटील सर, मांडवकर सर आणि सोनोने सर हे कामकाज पाहत आहे. तसेच देशमुख सर, राठोड सर आणि आणखी आमचे दोन सुलभ बंधू विठोबा वाघ सर हे वरिष्ठ प्राथमिकसाठी कामकाज पाहत आहे. आणि सर्वच सुलभ तसेच प्रशिक्षणार्थी आपापलं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करीत आहे. मी स्वामीनारायण गुरुकुल या संस्थेचा अतिशय आभारी आहे की त्यांचं CBSEचं सत्र सुरू होऊनसुद्धा त्यांनी आम्हाला ही वास्तू उपलब्ध करून दिली. या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षणार्थी स्वतः 2000 रुपये शुल्क भरून हे प्रशिक्षण घेत आहे व स्वतःच पाणी व जेवणाची चा डबा स्वतः घेऊन येत आहे. तरीही प्रशासनाच्या वतीने आम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. आदरणीय साहेबराव शिंदे साहेब, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती रावे हे या प्रशिक्षणाचे मुख्य समन्वयक असून ते वेळोवेळी भेटी देऊन या प्रशिक्षणाचं लांब अनमोल असं मार्गदर्शन करत आहे. या शाळेचे शिक्षेतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा मी विशेष आभार मानेन की आम्हाला ऑनलाईन कामासाठी त्यांची बरीच मदत व यंत्रणा त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली आहे. पुनश्च श्री स्वामीनारायण गुरुकुल संस्थेचे मी विशेष आभार मानतो व सर्वांना या प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देतो व थांबतो. धन्यवाद.